लहान मुलाच्या एका ट्रेंडिंग कानटोपीमुळे ही घटना घडली। ही कानटोपी पहिल्यांदा 50 रुपयाला मिळायची, परंतु जसा हिचा ट्रेंड आला तशी ती आता 250 रुपयाला मिळत आहे। खेडेगावातील देशमुख कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे। आपल्या लहान मुलीसाठी ट्रेंडिंग असलेली कानाची टोपी आणण्यासाठी बाजारात गेलेल्या वडिलाचा अपघात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल संध्याकाळी घडली। मिळालेल्या माहितीनुसार संजय देशमुख वय वर्ष 35 हे आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास होते। त्यांना एक लहान मुलगी असून सध्या बाजारात लोकप्रिय असलेली कान हलणारी टोपी पाहून तिनं वडिलांकडे हट्ट धरला होता। मुलीच्या आनंदासाठी संजय यांनी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीवरून बाजारात जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी बाजारात ती टोपी खरेदी केली आणि घरी परतण्यासाठी निघाले। दरम्यान गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर एका वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। अपघात इतका भीषण होता की संजय देशमुख गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। पत्नी आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। संजय यांच्या निधनानं कुटुंबाचा आदर हरपला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। ती विशेष म्हणजे संजय यांनी मुलीसाठी आणलेली ती कानांची टोपी अपघातानंतर त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत सुरक्षित आढळून आली। घरी ती टोपी पाहताच कुटुंबियांना भावनांचा बांध फुटला। ज्या वस्तूसाठी संजय घराबाहेर पडले तीच वस्तू आज त्यांच्या आठवणींचं प्रतीक ठरली आहे। दरम्यान या अपघात प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघातस्थळी वेग मर्यादा आणि रस्त्याची अवस्था याबाबतही चौकशी सुरू आहे। एका साध्या कुटुंबाच्या आनंदासाठी निघालेला प्रवास असा दुःखद शेवट गाठेल याची कुणालाही कल्पना नव्हती। लहान मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाच्या मनाला चटका लावणारा प्रसंग ठरला आहे।